नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTT वर रिलीज होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठीमधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे। सुपर डुपर हा हिट चित्रपट ठरलेला आहे। सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे। या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता। या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे। आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे। या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेले आहे। आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात। त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात। या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे। केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे। एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे। आणि बायकांचा इमोशनल, बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे। हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय। आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे। आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे। या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे। या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लस वर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे। डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे। हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर। हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे। हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो। मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTT वर रिलीज होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठीमधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे। सुपर डुपर हा हिट चित्रपट ठरलेला आहे। सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे। या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता। या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे। आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे। या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेले आहे। आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात। त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात। या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे। केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे। एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे। आणि बायकांचा इमोशनल, बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे। हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय। आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे। आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे।
या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे। या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लस वर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे। डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे। हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर। हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे। हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो। मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTT वर रिलीज होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठी मधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे। सुपर डुपर हा हिट चित्रपट ठरलेला आहे। सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे। या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता। या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे। या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात। त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात। या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे। केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे। एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे आणि बायकांचा इमोशनल, बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे। हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय। आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे। या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे। या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लस वर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे। डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे। हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर। हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे। हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो। मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTT वर रिलीज होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठी मधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे। सुपर डुपर हा हिट चित्रपट ठरलेला आहे। सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे। या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता। या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे। या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात। त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात।
या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे। केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे। एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे आणि बायकांचा इमोशनल, बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे। हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय। आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे। या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे। या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लस वर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे। डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे। हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर। हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे। हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो। मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTT वर रिलीज होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठीमधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे। सुपर डुपर हा हिट चित्रपट ठरलेला आहे। सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे। या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता। या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे। या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात। त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात। या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे। केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे। एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे आणि बायकांचा इमोशनल, बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे। हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय। आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे। या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे। या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लस वर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे। डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे। हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर। हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे। हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो। मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTT वर रिलीज होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठीमधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे। सुपर डुपर हा हिट चित्रपट ठरलेला आहे। सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे। या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता। या चित्रपटाने 94 करोड
म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे. आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे. या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात. त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात. या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे. आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे. केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा. आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे. एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे. आणि बायकांचा इमोशनल, बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे. हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय. आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे. आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे. या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे. या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लसवर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे. डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे. हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर. हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे. हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो. मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTTवर रिलीज होत आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे. बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठीमधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे. सुपर डुपर हा चित्रपट ठरलेला आहे. सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे. या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता. या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे. आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे. या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात. त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात. या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे. आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे. केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा. आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे. एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे. आणि बायकांचा इमोशनल, बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे. हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय. आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे. आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे. या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे. या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लसवर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे. डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे. हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर. हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे. हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो.
मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTT वर रिलीज होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठी मधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे। सुपर डुपर हा हिट चित्रपट ठरलेला आहे। सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे। या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता। या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे। आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे। या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात। त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात, या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे। आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे। केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे। एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे। आणि बायकांचा इमोशनल, बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे। हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय। आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे। आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे। या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे। या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लस वर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे। डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे। हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर। हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे। हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो। मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTT वर रिलीज होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठी मधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे। सुपर डुपर हा हिट चित्रपट ठरलेला आहे। सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे। या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता। या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे। आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे। या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात। त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात, या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे। आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे। केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे। एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे। आणि बायकांचा इमोशनल, बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे। हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय।
आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे। आणि या पिक्चरमध्ये या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे। या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे। या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लस वर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे। डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे। हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर। हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे। हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो। मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTT वर रिलीज होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठीमधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे। सुपर डुपर हा चित्रपट ठरलेला आहे। सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे। या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता। या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे। आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे। या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात। त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात, या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे। आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे। केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे। एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे। आणि बायकांचा इमोशनल, बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे। हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय। आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे। आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे। या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे। या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लस वर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे। डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे। हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर। हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे। हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो। मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTT वर रिलीज होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठीमधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे। सुपर डुपर हा चित्रपट ठरलेला आहे। सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे। या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता। या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे। आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे। या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात। त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं
त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे। आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे। केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे। एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे। आणि बायकांचा इमोशनल बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे। हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय। आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे। आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे। या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे। या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लस वर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे। डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे। हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर। हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे। हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो। मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTT वर रिलीज होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठीमधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे। सुपर डुपर हा चित्रपट ठरलेला आहे। सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे। या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता। या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे। आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे। या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात। त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे। आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे। केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे। एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे। आणि बायकांचा इमोशनल बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे। हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय। आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे। आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे। या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे। या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लस वर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे। डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे। हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर। हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे। हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो। मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTT वर रिलीज होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठीमधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे। सुपर डुपर हा चित्रपट ठरलेला आहे। सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर
बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे। या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता। या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे। आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे। या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात। त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात। या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे। केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे। एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे। आणि बायकांचा इमोशनल, बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे। हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय। आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे। आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे। या चित्रपटामध्ये रोहिणी हातांगडे आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे। या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लस वर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे। डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे। हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर। हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे। हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो। मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTT वर रिलीज होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठीमधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे। सुपर डुपर हा चित्रपट ठरलेला आहे। सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे। या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता। या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे। आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे। या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात। त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात। या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे। केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे। एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे। आणि बायकांचा इमोशनल, बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे। हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय। आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे। आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे। या चित्रपटामध्ये रोहिणी हातांगडे आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे। या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लस वर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे। डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे। हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर। हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे।
हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो। मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTT वर रिलीज होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठी मधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे। सुपर डुपर हा हिट चित्रपट ठरलेला आहे। सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे। या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता। या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे। आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे। या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात। त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात, या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे। आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे। केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे। एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे। आणि बायकांचा इमोशनल, बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे। हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय। आजवरचा मराठी मधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे। आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे। या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे। या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लस वर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे। डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे। हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर। हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे। हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो। मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTT वर रिलीज होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठी मधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे। सुपर डुपर हा हिट चित्रपट ठरलेला आहे। सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे। या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता। या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे। आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे। या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात। त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात, या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे। आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे। केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे। एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे। आणि बायकांचा इमोशनल, बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे।
हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय। आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे। आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे। या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे। या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लस वर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे। डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे। हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर। हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे। हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो। मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTT वर रिलीज होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठीमधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे। सुपर डुपर हा चित्रपट ठरलेला आहे। सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे। या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता। या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे। आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे। या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात। त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात, या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे। आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे। केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे। एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे। आणि बायकांचा इमोशनल, बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे। हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय। आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे। आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे। या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे। या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लस वर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे। डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे। हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर। हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे। हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो। मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTT वर रिलीज होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठीमधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे। सुपर डुपर हा चित्रपट ठरलेला आहे। सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे। या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता। या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे। आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे। या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात।
त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात, या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे. आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे. केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा. आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे. एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे. आणि बायकांचा इमोशनल, बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे. हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय. आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे. आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे. या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे. या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लस वर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे. डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे. हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर. हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे. हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो. मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTT वर रिलीज होत आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे. बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठीमधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे. सुपर डुपर हा चित्रपट ठरलेला आहे. सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे. या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता. या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे. आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे. या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात. त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात, या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे. आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे. केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा. आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे. एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे. आणि बायकांचा इमोशनल, बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे. हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय. आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे. आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे. या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे. या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लस वर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे. डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे. हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर. हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे. हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो. मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTT वर रिलीज होत आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे. बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठीमधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे. सुपर डुपर हा चित्रपट ठरलेला आहे.
सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे. या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता. या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे. आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे. या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात. त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात. या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे. आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे. केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा. आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे. एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे. आणि बायकांचा इमोशनल, बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे. हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय. आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे. आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे. या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे. या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लसवर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे. डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे. हा चित्रपट कधीही पाहू शकतो आपण डिझनी हॉटस्टारवर. हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे. हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो. मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट OTTवर रिलीज होत आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे. बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठीमधला सगळ्यात चाललेला हा चित्रपट आहे. सुपर डुपर हा हिट चित्रपट ठरलेला आहे. सगळ्यात पहिला चित्रपट कोणता ठरलेला सुपर डुपर हिट? सैराट. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर बाई पण भारी देवा हा चित्रपट ठरलेला आहे. या चित्रपटाने 94 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला होता. या चित्रपटाने 94 करोड म्हणजे खूप जास्त गल्ला जमवलेला मराठी चित्रपट दुसऱ्या नंबरचा हा बनलेला आहे. आणि हा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि या बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. या बायका म्हणजे कोण? या 6 बहिणी आहे. या 6 बहिणीच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असते, काय बायकांच्या जीवनामध्ये घडत असतात ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि एक प्रतियोगितामध्ये भाग घेतात. त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना थोडासा बदल करायला लागतो आणि त्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कसे भाग घेतात आणि ते कसे जिंकतात. या चित्रपटाची स्टोरी या बेसवर आधारित आहे. आणि हा चित्रपट उत्कृष्ट हा चित्रपट बनलेला आहे. केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आहे या चित्रपटाचा. आणि केदार शिंदेंनी हा चित्रपट एकदम चांगला बनवलेला आहे. एकदम उच्च दर्जाचा चित्रपट बोलला जातो ना, तो उच्च दर्जाचा चित्रपट आहे. आणि बायकांचा इमोशनल, बायकांचा स्टोरी एकदम छान प्रकारे या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे. हा चित्रपट तुम्ही बघाल तर तुम्हालाही वाटेल काहीतरी चित्रपट तुम्ही पाहिलाय. आजवरचा मराठीमधला एकदम बेस्ट चित्रपट हा आहे. आणि या चित्रपटामध्ये बायकांची जिंदगी कशा प्रकारे आहे ती दाखवली गेलेली आहे. या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी आहे, वंदना गुप्ते आहे, सुचित्रा बांदेकर आहे, शिल्पा नवलकर आहे, सुकन्या मोने आणि दीपा परब या प्रमुख भूमिकामध्ये आहे. या चित्रपट डिझनी हॉटस्टार प्लसवर तुम्हाला कधीही पाहता येणार आहे. डिझनी हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतलेला आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट बनलेला आहे. हा चित्रपट कधीही
पाहू शकतो आपण डिस्नी हॉटस्टारवर। हिंदीमध्येही हा चित्रपट उपलब्ध आहे। हिंदीमध्येही हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या आणि हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो। मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका।